अनंत चतुर्दशी झाली की पुढचे 15 दिवस म्हणजे पितृपक्ष आणि या पितृपक्षामध्ये संपूर्ण 15 दिवस बिना कांदा लसूण अशा भाज्या बनवल्या जातात आणि यामध्ये कुठल्या भाज्या वापरायच्या, कुठलं कडधान्य वापरायचं, कुठलं वापरू नये हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे। संपूर्ण स्वयंपाक आपण नियोजनबद्ध आणि नियमबद्ध बनवलेला आहे, तर रेसिपी पूर्ण बघावी। अशी कुठली पूर्वतयारी करून ठेवली की जेणेकरून स्वयंपाक अर्ध्या तासात बनवून तयार होतो आणि संपूर्ण नियमाचं पालन करून, कारण काही पदार्थ असे आहेत, काही भाज्या अशा आहेत ते या दिवसात खायला नकोत किंवा पितृंच्या पात्रामध्ये त्या वाढायला नकोत, तर त्या कुठल्या हे सुद्धा मी तुम्हाला या रेसिपीमध्ये पुढे सांगणारच आहे। तर चला, सर्वात पहिले आपण वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि आता बनवूयात एक वाटण। या वाटणामध्ये लसूण, अद्रक असं काहीच वापरला जात नाही, नुसतं हिरवी मिरची, सांबार, कढीपत्ता आणि जिरं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला कितपत स्वयंपाक बनवायचा आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे वाटण कमी अधिक करावं, तसंच संपूर्ण स्वयंपाकामध्ये सुद्धा। तर सर्वात पहिली भाजी म्हणजे मिक्स भाजी। तर आता या मिक्स भाजीमध्ये अशा भाज्या वापरायच्या ज्या जमिनीच्या आतमध्ये नसतात, म्हणजेच रूट भाजी वापरायची नाही, जसं आलू, बीट, गाजर अशा ह्या भाज्या वापरायच्या नाही ज्या जमिनीच्या आतमध्ये असतात। बघू शकता, उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे आलू सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अशा भाज्या वापरायच्या ज्या झाडावरती लागलेल्या असतात। तर मग कोणी 5 भाज्या घेतं, कोणी 16 भाज्या घेतं, आपल्या पद्धतीनुसार। आणि करून घ्यायचं आहे इथे वड्यांसाठी मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे। उडदाचा वापर पितृपक्षामध्ये करायचा नाही, मुगाची डाळ भिजू घातली। कढी करायची आहे तर बेसन आपल्याला इथे तुरीचं वापरावं लागेल, कारण हरभरे सुद्धा पितृपक्षामध्ये पितृंच्या नैवेद्यामध्ये वापरले जात नाहीत, म्हणून हरभऱ्याचं बेसन न वापरता तुरीचं बेसन आपण इथे वापरलेलं आहे कढी बनवायसाठी। तर ताकामध्ये मिक्स करून घेऊयात। ही संपूर्ण तयारी जर तुम्ही आधी करून ठेवली ना तर अगदी अर्ध्या तासात तुमचा संपूर्ण स्वयंपाक बनून तयार होईल। उसळ बनवतोय तर हरभऱ्याची उसळ बनवायची नाही, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे हरभऱ्याचा वापर होत नाही, तर आपण इथे बरबटी वापरलेली आहे। आता हे पूर्ण प्रिपरेशन आपण करून घेतलेलं आहे। कणिक सुद्धा भिजवून ठेवायची, आता ती भिजवायची कसं हे काही सांगायची गोष्ट नाही, म्हणून मी तो पार्ट स्किप केला। तर चला आता पटापट भाज्या फोडणी देऊयात। सर्वात पहिले मिक्स भाजी बनवूया, तर त्यासाठी कढईमध्ये तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घालायची, जे वाटण बनवलं होतं आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता, सांबार म्हणजेच कोथिंबीर, आमच्याकडे त्याला सांबार म्हटलं जातो, ते घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा। वरतून चवीनुसार मीठ घालायचं, हळद आणि थोडं लाल तिखट घालायचं। आता भाजीत मीठ आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता किंवा भाजीच्या क्वांटिटीवर सुद्धा ते निर्भर असतं। तर सर्वात पहिले आपण याच्यामध्ये टमाटर घालून घेऊया। टमाटर निका होते, थोडंसं सॉफ्ट होतं आणि भाजीमध्ये त्याची छान अशी चव उतरते। भेंडी घेतलेली आहे, सिमला मिरची घेतली, दोडका घेतलाय, इथे आपण कवळं घेतलंय, दुधी भोपळा घेतलेला आहे। जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे अशा भाज्या वापरायच्या ज्या झाडावरती लागतात, जमिनीच्या आतमध्ये नाही। आणि बघा, काही भागामध्ये ना ह्या भाज्या वेगवेगळ्या बनवल्या जातात, जसं कवड्याची भाजी वेगळी बनवली जाते, भेंडीची भाजी वेगळी, दोडक्याची भाजी वेगळी, अशा 5 प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात। पण आमच्याकडे ह्या भाज्या अशा मिक्स करून बनवल्या जातात, याला मिक्स भाजी म्हणतात आणि पितृपक्षामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते, मिक्स भाजी। साईडला आपण भाजी शिजवायला ठेवलेली आहे, तर चला पटकन कढीला तडका देऊया। तर त्यासाठी मी याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम केलंय, मोहरी घातलेली आहे, जे वाटण बनवलं होतं तो 1 चमचा वाटण घातलेला आहे। ते वाटण एकदा बनवलं की संपूर्ण स्वयंपाकामध्ये त्याचा वापर होतो आणि नेहमी आपल्याला एकच प्रकारचं वाटण बनवत बसायचं काम पडत नाही, त्यानुसार आपलं कामसुद्धा लवकर होतं। मीठ आणि हळद घातलेलं आहे, कढीमध्ये थोडीशी हळद जास्त घालायची जर आवडत असेल तर, कारण कलर छान येतो पिवळा मस्त, तुम्हाला आवडत असेल तर घालावं, नाहीतर तुमच्या हिशोबाने मीठ आणि हळद घालायचं। बेसन म्हणजेच आपण इथं तुरीच्या डाळीचं बेसन घेतलेलं आहे बघा। काही गोष्टींचं तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा अगदी नियोजनबद्ध आणि नियमबद्ध स्वयंपाक करू शकाल। छान असं आता हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता याला छान असं उकळी येऊ द्यायची आहे। तर आपण याला दुसऱ्या गॅसवरती ठेवूयात आणि या गॅसवरती आपण आता बनवून घेऊयात इथे
बरबटीची उसळ, बरबटी म्हणजे चवळीसुद्धा याला म्हटलं जातं. तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. बेसिकचा तडका प्रत्येक भाजीला लागतो. या स्वयंपाकामध्ये खूप जास्त मसाले असा काही तामझाम नसतो. साधा सरळ व्यवस्थित स्वयंपाक असतो, अगदी सात्विक पद्धतीने. त्यामध्ये कांदा लसूण चुकूनही वापरायचा नाही. याच्यामध्ये टमाटर घातलेलं आहे आपण. छान अशी चव येते, टँगी चव येते उसळला. मीठ घालूयात, हळद घातलेली आहे आणि आता 1 चमचा आपण याच्यावरती लाल तिखटसुद्धा घालूयात. लाल तिखट घातल्याने कलर सुंदर येतो आणि भाजी थोडीशी तर तुम्हाला तिखट लागत असेल तर एक उसळ तुम्ही तिखट करू शकता आपल्या आवडीनुसार. किंवा मग आपल्या पूर्वजांना कसा स्वयंपाक आवडायचा हे सुद्धा आपापलं माहिती असते. कोणाच्या घरी फिक्कं खाल्लं जाते, कोणाकडे तिखट खाल्लं जाते. तर त्यांच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही एक दिवस तो स्वयंपाक थोडासा ॲडजस्ट करू शकता आणि त्या पद्धतीने स्वयंपाक बनवू शकता. बरबटीची उसळ आपण आधीच शिजवून घेतली होती. रात्री बरबटी भिजत घातली, सकाळी कुकरला शिजवून घेतली. आता ही अगदी 5 मिनिटाच्या आत थोडीशी परत झाली की उसळ आपली इथे बनून तयार होते बघा. कुठल्याही नैवेद्याची थाली असो किंवा संपूर्ण तुमचा घरचा स्वयंपाक असो, त्यासाठी जर तुम्ही नियोजनबद्ध आधी प्रिपरेशन करून ठेवली, थोडीशी पूर्वतयारी, तर स्वयंपाक अगदी मस्त झटपट काही तासात स्वयंपाक बनून तयार होतो, कितीही पदार्थ असले तरी. पाणी घालून घेतलेलं आहे, तर पाणी गरम घालायचं म्हणजे उसळला लवकर गतका येतो. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे वरतून आणि छान असा याला मस्त आपण आता झणझणीत शिजून घेऊयात. तर याची चव जर तुम्हाला आणखी एनहान्स करायची असेल तर काय करायचं, गूळ आणि चिंच घालायची बघा. कडधान्याची कुठलीही उसळ असो, तुम्ही त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच जर घातली ना तर त्याची चव 100% वाढते. तिन्ही बर्नरवरती स्वयंपाक चालू आहे. एका इकडे मिक्स भाजी बनत आहे, एका इकडे कढी बनत आहे आणि एका याच्यावर उसळ बनत आहे. माझ्याकडे 3 बर्नरचा गॅस असल्यामुळे हे शक्य झालं आहे. तुमच्याकडे 2 असला तर तुम्ही ते थोडं ॲडजस्ट करावं. कढीसुद्धा बनलेली आहे, बरबटीची उसळसुद्धा बनली आणि बघू शकता मिक्स भाजी अप्रतिम दिसतंय. छान असे कलरफुल भाजी असते बघा ही, तीसुद्धा शिजले. तर चला आता एक गोळाचा पदार्थ बनवूयात. गोळाचा पदार्थ म्हटला की पितृपक्षाच्या थालीमध्ये तांदूळाचीच खीर बनते, दुसरा कुठलाच पदार्थ बनत नाही आमच्याकडे तरी. शक्यतोवर विदर्भातली मी तुम्हाला पद्धत सांगत आहे, नुसतं तांदूळाची खीर बनवल्या जाते. मग आता ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. तांदूळ भिजू घालून बनवल्या जाते किंवा मग तांदूळ मिक्सरमध्ये थोडेसे दरदरसे वाटून बनवल्या जाते, पण तांदूळाचीच खीर बनवल्या जाते. आज मी तुम्हाला तांदूळ भिजत घालून अगदी पारंपरिक पद्धतीने जशी खीर बनते तांदूळाची ती रेसिपी देत आहे. त्यासाठी आपण 2 ते 3 तास आधी छान सुगंधित तांदूळ भिजत घातला होता. सुगंधित तांदूळ यासाठी वापरायचा जेणेकरून खीर मस्त अशी सुगंधित तयार होते. कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे. तुपाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. भिजलेले तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले, त्यामध्ये 2 ते 3 इलायच्या घातल्या होत्या, फ्लेवर सुंदर येतो म्हणून. आता हे दरदरसं वाटलेलं आहे, अगदी त्याची पेस्ट वगैरे बनवलेली नाही आहे. नाही वाटलं तरीही चालेल. तुम्हाला जर खिरीमध्ये छान असे ते दाणे दिसत आवडत असतील तर तसं ठेवायचं. आणि थोडंसं जर तुम्हाला असं दाटसरपणा कढीला हवा आहे किंवा मग अख्खा तांदूळ खिरीमध्ये नाही दिसला पाहिजे असं वाटत असेल तर माझ्यासारखं मिक्सरला थोडंसं असं फिरवून घ्यायचं. तांदूळ भिजलेला असतो, अगदी सेकंदात तो थोडासा बारीक होतो. तुपावरती 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचं जेणेकरून तुपाचा खमंग वास तांदूळाला लागतो. बघू शकता थोडंसं हे खाली चिकटतं, कारण तांदूळ अगदीच पटकन घट्ट व्हायला लागतो. म्हणून 1-2 सेकंद असं परतायचं आणि त्याच्यावरती गरम दूध टाकायचं. थंड दूध नाही टाकायचं, गरम करायचं दुसऱ्या भांड्यामध्ये दूध आणि ते याच्यामध्ये ओतून द्यायचं. अर्धा लिटर दूध आपण इथे वापरलेलं आहे, म्हणजे ही खीर आपली अर्ध्या लिटरची बनून तयार होईल बघा. तर आता याच्यामध्ये आपण घालतोय ओलं खोबरं, काही काजू आणि बदाम. काजू बदाम घालणे ऑप्शनल आहे, ओलं खोबरं जरूर घालावं. आता ओलं खोबरं नाही आहे तर मग तुम्ही सुखं डेसिकेटेड कोकोनट येते ना, ते सुद्धा थोडंसं दुधामध्ये भिजवून ते सुद्धा घालू शकता. नाही भिजवलं तसंच घातलं तरीही चालेल. खोबरं घातल्याने काय होते, खीर अगदीच दाटसर अशी मस्त घट्ट बनून तयार होते आणि चवसुद्धा अप्रतिम येते. शक्यतोवर ओलं खोबरंच घाला, चव तुमच्याच लक्षात येईल. आणि आता एक खीर आपण मस्त इथे अशी शिजवून घेऊयात. 1 वाटी साखरसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेली आहे. गोळानुसार तुम्ही साखर कमी अधिक करू शकता.
चारोळी घालायची. खीर म्हटली की चारोळी ही आलीच. खीर छान आता मंद गॅसवरती शिजत आहे, तोपर्यंत वडे बनवून घेऊयात. तर वड्यांसाठी आपण इथे मुगाची डाळ भिजत घातली होती. पितृपक्षामध्ये उडदाचे वडे बनवत नाहीत, मुगाचे वडे बनवल्या जातात. तर सालीसकट डाळ आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं ना मगाशी, त्याच्यातच थोडंसं वाटण उरलेलं होतं, त्यातच आपण ही डाळसुद्धा वाटून घेतलेली आहे. अगदी दरदरशी वाटायची, अगदी बारीक पेस्ट वगैरे नाही करायची. छान असे त्यातले मुगाचे दाणे आपल्याला दिसले पाहिजेत डाळीचे. वळा खातानासुद्धा मस्त लागतात. एका परातमध्ये काढून घेतलं आहे. खूप सारी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, थोडी हळद घालायची, लाल तिखट घालायचं 1 चमचा. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये हिरवी मिरची होती तर तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता. थोडंसं झणझणीत आमच्याकडे आवडतं आणि तुम्हीसुद्धा याच्यामध्ये थोडंसं तिखटाचं प्रमाण वाढून बघा. वळा खूप मस्त लागतो खायला. मिक्स करून घेतलेलं आहे सर्वच. एकीकडे तेल गरम करायला ठेवलं होतं. हाताला थोडंसं पाणी लावून वडे असे थापून घ्यायचे आहेत. अगदी असं अनइव्हन थापायचं फक्त त्याला, नुसतं असं काही शेप वगैरे देत बसायचं नाही. आणि त्याला गरम तेलामध्ये मस्त असे खरपूस वडे तळून घ्यायचे. वड्यांमध्ये कोथिंबीरचं प्रमाण जास्त टाकायचं, जेणेकरून वड्यांची चव खूप मस्त लागते बघा. आणि जेव्हा ती कोथिंबीर तळल्या जाते वड्यांसोबत तेव्हा ती खूप भारी लागते खायला. एकदा या पद्धतीने तुम्ही वडे नक्की करून बघा. पितृपक्षामध्ये कढी, वडा, कुरवडी आणि खीर हे 4 पदार्थ आवर्जून बनवले जातात. कढी वडा म्हटला जातो तो. याच्यासाठी पोळ्या बनवून घेऊयात लुसलुशीत मस्त अशा पोळ्या. इकडे वडेसुद्धा आपले बनवून तयार झालेले आहेत. पुरी बनवूयात, पण पुरी बनवायच्या आधी ताट सर्व करूया. बघू शकता आपण मस्त इथे कुरवडी पापड ठेवलेला आहे, वडे ठेवलेले आहेत, कढी वाढायचं, उसळ वाढायची चवळीची. आमच्याकडे याला बरबटीची उसळ म्हटल्या जाते. एवढा स्वयंपाक आपला अर्धा ते पाऊण तासात बनवून तयार होतो बघा. पाऊण तास मी शिल्लक सांगितलं आहे तुम्हाला. तुम्ही कुठलं मधात दुसरं काम केलं तरीसुद्धा पाऊण तासाच्या वर स्वयंपाकाला लागणार नाही. अर्ध्या तासातच स्वयंपाक बनवून तयार होतो जर तुम्ही सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर. मिक्स भाजी ठेवायची, मस्त अशी खीर ठेवायची, लुसलुशीत नरम पोळी ठेवायची. चला पटकन तळून घेऊयात पुरी. आता काही भागांमध्ये पुरी बनवल्या जाते, काही भागांमध्ये नाही बनवल्या जात. तुमच्याकडे जर पुरी बनत नसेल तर तुम्ही नुसतं पोळी ठेवायची. आमच्याकडे पोळी आणि पुरी दोन्हीसुद्धा बनवल्या जाते, म्हणून मी दोन्हीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते. बघू शकता पुरी काय मस्त टम्म फुगलेली आहे, अप्रतिम. तर चला काढून घेऊयात आणि ताटामध्ये सर्व करूयात. पितृपक्षातील संपूर्ण स्वयंपाक हा अगदी सात्विक पद्धतीने बनवला जातो आणि नुसतं साधा असतो. असं काही खूप मसालेदार स्वयंपाक बनवायचा नसतो. आणि याच्यामध्ये मी जसं आधी तुम्हाला सांगितलं आहे, हरभऱ्याचा वापर करायचा नाही, काळे हरभरे. आणि शक्यतोवर जमिनीच्या आतमधल्या भाज्या वापरायच्या नाही. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला आलू सांगितलं आहे, बीटरूट सांगितलेलं आहे. आणि हरभऱ्याच्या डाळीचा बेसनाचा वापर करायचा नाही. तुम्ही त्याच्या जागी तुरीचं बेसन वापरू शकता. जर तुम्हाला भजे बनवायचे असतील तर कढीमध्ये सुद्धा तुम्ही तुरीच्या डाळीचं बेसन घालायचं. हरभऱ्याचा वापर करायचा नाही. उडदाची डाळ वापरायची नाही, त्या जागी मुगाची डाळ वापरायची. आणि मिक्स भाजींमध्ये तुम्ही ह्या भाज्या वेगवेगळ्या बनवू शकता किंवा मग आमच्यासारखी अशी एकत्र मिक्स भाजी म्हणून बनवू शकता. वडा आवर्जून बनवायचा, गव्हाची कुरवडी आवर्जून तळायची, कढी, वडा, खीर, संपूर्ण साग्र संगीताचा स्वयंपाक आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अप्रतिम थाली सजलेली आहे आणि ते सुद्धा काही मिनिटांमध्ये. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक बनवा आणि आपल्या पितॄंचा आशीर्वाद घ्या. तर आशा करते मी संपूर्ण स्वयंपाक तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सोबतच चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील, ते सुद्धा परंपरेनुसार. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.